नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. तलाठी भरती संदर्भात खूप महत्वाचा अपडेट आला आहे. खूप ज्या निकालाची आपण वाट बघत होतो तो अपडेट आपल्यापर्यंत आलेला आहे असंच आपल्याला समजावं लागणार आहे. कारण की तलाठी पद संदर्भात आता एक शुद्धीपत्रक झालंय आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. अपडेट महत्वाचा आहे, त्यामुळे स्किप करू नका, कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स याच्यातनं क्लिअर होतील. रिझल्ट कधी लागेल, याच्यानंतरची प्रोसेस कशी असणार आहे ते सगळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरायचं नाही आणि लाईक जास्तीत जास्त करा, शेअर करा. बघा, एक शुद्धीपत्रक तलाठी भरती संदर्भात आलेलं आहे की प्रसिद्ध पत्रक महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पद भरती सन 2023 बाबत. ओके, तलाठी भरती परीक्षेचा उत्तर तालिकातील संबंधी प्रश्न आक्षेपांबाबत, म्हणजे जे काही आपण त्यांच्यावर आक्षेप नोंदवले होते, जे ऑब्जेक्शन घेतले होते त्या संदर्भातील हा अपडेट आहे. आणि याच्या पुढे काय होणार आहे, तलाठी भरती 2023 परीक्षा दिनांक 17/8/2023 ते 14/9/2023 पर्यंत या कालावधीमध्ये 3 सत्रांमध्ये, ओके, 3 सत्रात टीसीएस कंपनी मार्फत घेतली, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय दिला त्यांनी की त्या अनुषंगाने आक्षेप हरकतीबाबतची माहिती टीसीएस कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. ओके, एकूण 2831 प्रश्नांसाठी 16,205 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आले होते. बघा, 2831 प्रश्न होते आणि त्याच्याबद्दल 16,205 एवढे ऑब्जेक्शन घेतले होते विद्यार्थ्यांकडून. ओके, तर नंतर सदर आक्षेपांपैकी एकूण वैध 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप टीसीएस कंपनीकडून वैध ठरवले आहेत. म्हणजे हे जे टोटल आक्षेप घेतले आले होते, म्हणजे जे काही ऑप्शन घेतले होते त्याच्यापैकी 146 प्रश्नांसाठी म्हणजेच 9,072 ऑब्जेक्शन ज्या विद्यार्थ्यांनी घेतले होते ते योग्य आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्याच्यात मार्क्स मिळतील. सदर आक्षेपांबाबत केलेल्या कार्यवाही माहितीत, ओके, खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी प्राप्त लॉग इनवर, आता याच्यानंतर आपल्याला जे लॉग इन दिलंय त्यांनी त्या लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला बघावं लागणार आहे की आपले मार्क्स हे जे ऑब्जेक्शन आपण घेतले होते ते ऑब्जेक्शन त्यांनी वैध ठरवले आहेत का नाही. आता हे प्रत्येकाच्या याच्यात नाही दिसते, कारण की काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते तर काहींनी ऑब्जेक्शन घेतले नव्हते. तर आता याच्यात काय होणार आहे, याच्यात पुढची प्रोसेस अशी असणार आहे की जे काही 146 प्रश्नांसाठी ऑब्जेक्शन वैध ठरवलंय त्या सगळ्यांचे मार्क्स आता या विद्यार्थ्यांना मिळतील. मग आता त्याच्यात काही विद्यार्थ्यांनी जर ऑब्जेक्शन घेतलं असेल, तुम्ही जरी त्याच्यात ऑब्जेक्शन घेतलेले नसेल तरी तुमचे मार्क्स त्याच्यात वाढतील. आता याच्यात प्लस मायनस दोघं पॉईंट आहे की ज्या एखाद्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतील तर काही विद्यार्थ्यांचे मार्क्स याच्यात कमी होतील. बट घाबरायची काही गरज नाही, याच्यात नॉर्मलायझेशन होऊ शकतं, नॉर्मलायझेशन होणार आहे असं आपल्याला माहिती आलेली आहे. बट ती अजून किती प्रभावी ठरते हे आपल्याला लास्ट मोमेंटलाच कळणार आहे. याच्या पुढची प्रोसेस अशी असणार आहे की अजून एक फायनल रिझल्ट विथ नॉर्मलायझेशन होईल आणि तो आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये किंवा एक डिस्प्ले करण्यात येईल आणि त्याच्यात आपल्याला कळणार आहे की किती कट ऑफ लागले आणि किती नॉर्मलाइज होऊन आपले मार्क्स वाढले नाही झालेत, काय झालंय, हे सगळं एक फायनल अँसर की फायनल रिझल्टच म्हणा, फायनल रिझल्ट आपल्यापर्यंत येईल. आता पेसा संदर्भात हा पण अपडेट पेंडिंगच होता कोर्टामध्ये. ओके, बट याच्यावर काम चालू आहे. याचाच अर्थ आता वनरक्षकामध्ये पण असं एक काहीतरी प्रसिद्ध पत्रक किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी याच्यामध्ये अपडेट होऊन ते पण एक रिझल्ट लवकरात लवकर लावतील. त्यामुळे पुढचा जो अपडेट येईल तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यामुळे चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करा लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी. जय सद्गुरू.